बोर्डाच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा बोर्डाला हाच पेपर येणार आहे का, यापेक्षा बोर्डाला कशा प्रकारची उत्तरपत्रिका अपेक्षित असते, त्यानंतर टॉपर्स येणारे विद्यार्थी बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहितात, तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 18 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा भूगोल विषयाचा पेपर जर तुम्ही असा लिहिला तर तुम्ही नक्कीच भूगोल या विषयात 40 पैकी 40 मार्क्स नक्कीच मिळवाल. तर चला तर पाहूयात कोणते प्रश्न बोर्डाला विचारणार आहेत आणि त्याचे उत्तर तुम्ही कसे लिहायला पाहिजे. तर एकूण तुमचा 40 मार्क्सचा पेपरसाठी 2 तास वेळ हा देण्यात येणार आहे. तर त्यामध्ये पाहू शकता प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो तुमचा एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुन्हा विधाने काय करायचे आहेत, उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहायचे आहेत. तर इथं पाहू शकता भारताचे स्थान पृथ्वीवर, तर योग्य पर्याय त्यातला शोधून पर्यायांपैकी ते लिहायचं आहे. पाहू शकता पहिला पर्याय आहे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर जे पर्यायाचा क्रमांक आणि त्याचं उत्तर काय आहे हे तुम्हाला प्रश्न पुन्हा लिहायचं आहे आणि त्याचं उत्तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर हे एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क्स इथे तुम्हाला मिळणार आहे. तर दुसरा असणार आहे पहा, ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून पाऊस पडतो. तर पूर्वीय व्यापारी जे वारे आहे, दोन नंबरचा ऑप्शन ते योग्य असणार आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे. तर ऑप्शन तिसरा जो आहे विकसनशील, या हा ऑप्शन बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग जो आहे तो उच्चभूमीचा आहे. हे पहिला ऑप्शन जो असणार आहे तो योग्य असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिला हा नवीन पेजवर उत्तरपत्रिकेच्या नेहमी उजव्या बाजूला स्टार्ट करून व्यवस्थित अगदी विधाने पुन्हा लिहून त्याचं ऑप्शन विथ देअर आन्सर असं तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. जर तुम्ही त्यामध्ये फक्त ऑप्शन आणि उत्तर लिहिला तर तुम्हाला तिथे 4 पैकी 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला विधाने हे पुन्हा लिहायचे आहेत. जसं प्रश्नात मेन्शन केलं आहे तसं योग्यरित्या प्रश्न वाचून तुम्हाला काय करायचं आहे, तर उत्तरपत्रिकेमध्ये तो प्रश्न सोडवायचा आहे आणि यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स मिळवायचे आहेत. त्यानंतर दुसरा असणार आहे पहा, त्यामध्ये तुम्हाला वेगळा घटक ओळखा किंवा दिलेले जोडा जुळवा असं सोपं प्रश्न 4 मार्क्ससाठी असणार आहेत. तर जोडा जुळवताना ह्यामध्ये दिलेले आहेत पाहू शकता अस्तंभ आणि ब स्तंभ, आणि उत्तरे तुम्ही काय करायचे तर असं मध्ये आखून व्यवस्थित अगदी उत्तरेमध्ये त्याचं ऑप्शन लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे हे उत्तर ब स्तंभातलं लिहायचं आहे. तर हा देखील तुमचा दुसरा जो प्रश्न असणार आहे तो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता तुम्ही क्षेत्रफेटीचं काय येणार आहे, तिसरं ब स्तंभातलं नमुना प्रश्नावली. त्यानंतर पिको दी नेब्लिना हा 5वा ऑप्शन येणार आहे ब स्तंभातला ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. त्यानंतर तिसरा येणार आहे पाहू शकता सर्वाधिक नागरीकरणाचा गोवा. रिओ दी जनेरिओ हे पर्यटन स्थळ, पहिला जो ऑप्शन आहे ब स्तंभातला ते योग्य असणार आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे उत्तर ही काय करायचे आहेत, उत्तरपत्रिकेमध्ये ही जोडाजुळवाची अशाच तुम्हाला व्यवस्थित अगदी तो टेबल फॉर्मॅटमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि त्याचं ऑप्शन इकडं नंबरिंग करायला विसरायचे नाही. तर यामध्ये तुम्ही जर असं जर लिहिला तर 4 पैकी 4 मार्क्स हे नक्कीच मिळवाल. त्यानंतर पहा जो तुमचा प्रश्न क्रमांक तिसरा असणार आहे तो देखील तुमचा काय असणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा चूक की बरोबर लिहा. तर असे सोपे प्रश्न असणार आहेत. तर इथे एका वाक्यात उत्तरे विचारलेले आहेत आणि हा देखील प्रश्न तुमचा 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर पाहू शकता पहिला जो असणार आहे 1 मार्क्सचा प्रश्न, ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला काय म्हणतात. तर तिथं ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात. त्यानंतर दुसरा असणार आहे तो पहा, फुटबॉल हा ब्राझीलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तर एका वाक्यातील उत्तरे अगदी तुम्हाला छोटी असणार आहेत आणि त्यासाठी 1 मार्क्स असणार आहेत. तर एकूण 4 मार्क्सचे हा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताची प्रमाणवेळ किती आहे, तर 82 30 पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. तर अशा प्रकारे हे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, पाहू शकता तुम्ही बोर्डाच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर तुमचा जो प्रश्न क्रमांक चौथा असणार आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक चौथा अ असणार आहे तो नकाशा भरा असा असणार आहे. दिलेल्या नकाशात तेथील ठिकाण दाखवा. तर तुम्हाला ब्राझीलचा यामध्ये नकाशा देणार आहेत किंवा तुम्हाला भारताचा देखील नकाशा यामध्ये भरण्यासाठी देऊ शकतात 4 मार्क्ससाठी. तर कशा
अशा प्रकारे तिथं सूची आणि व्यवस्थित तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये ही सूची जरी काढली तरी चालेल, परंतु जो तुम्हाला नकाशा हा देणार आहेत त्यामध्येच तुम्हाला इकडच्या साईडला काय करायचं आहे, एका कोपऱ्यात त्याची सूची काढायची आहे आणि कोणत्या ठिकाणाला कोणतं चिन्ह दर्शवलेलं आहे आणि त्याचं नाव काय हे देखील लिहायला विसरायचे नाही. तर चला तर आपण पाहूयात कशा प्रकारे नकाशा भरलाय. तर इथं भारताचा जो नकाशा आहे तो भरलेला आहे, पाहू शकता. तुम्हाला हा नकाशा बोर्डाच्या परीक्षेत काय करतात, भरण्यासाठी देतात. त्यामध्ये ब्राझील येईल किंवा भारताचा येईल. जर भारतात तुमचा नकाशा भरायसाठी आला तर ब्राझीलचा नकाशा वाचण्यासाठी येणार आहे. तर पहिलं जे दाखवलेलं आहे ते पाहू शकता, सिक्कीम दाखवलेला आहे आणि इथं तुम्हाला दिसू शकतं सिक्कीमचा हा भाग दाखवलेला आहे, जो गडद पेन्सिलने रंगवलेला आहे. त्यानंतर लक्षद्वीप बेटे इकडे कडाला दाखवलेले आहेत. 3 नंबरचं असणार आहे ते चेन्नई बंदर, तुम्ही इथं पाहू शकता चेन्नई बंदर इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर दिग्बोई इकडच्या साईडला तुम्हाला दाखवलेलं आहे, पाहू शकता दिग्बोई. व्यवस्थित त्याचं सिम्बॉल प्रत्येकाचं सारखं सिम्बॉल घ्यायचं नाही, एकाचं त्रिकोण एकाचं चौकोन प्लस असं वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करून तुम्हाला ते उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित अगदी दाखवायचं आहे. आणि इथे तुम्हाला नकाशामध्ये काय करायचं आहे तर एकूण 6 देणार आहेत आणि त्यातील 4 सोडवायचे आहेत. 6 देखील सोडवला तरी चालेल ऑप्शनचे, परंतु तुम्हाला योग्यच असं काय करायचं आहे तर नकाशावरील ठिकाणी दाखवायचं आहे आणि 4 पैकी 4 मार्क्सचे घेऊन जायचे. त्यामध्ये कुठेही पेन्सिलचा अजिबात सूची काढण्यासाठी, त्यानंतर या नकाशावरील हे सगळे ते ठिकाण दाखवण्यासाठी अजिबात पेनचा वापर करायचा नाही, फक्त आणि फक्त पेन्सिलचाच यामध्ये वापर करायचा आहे. तर इथं पाहू शकता ही महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ती तुम्हाला दाखवलेली आहेत आणि परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा तुम्हाला नकाशा भरावरचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पाहू शकता यामध्ये देखील उत्तरपत्रिकेमध्ये देखील काढलेला आहे प्रश्न क्रमांक 4 अ काढून तुम्हाला व्यवस्थित अगदी दाखवलेला आहे. त्यानंतर पहा 4 जो आ असणार आहे तो तुमचा असणार आहे तर नकाशा वाचन असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करणार आहे तर ब्राझीलचा नकाशा दिला जाईल आणि त्यावरील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणे दाखवली जातील आणि त्यावरील एका वाक्यात उत्तरे लिहा असे 4 प्रश्न 4 मार्क्ससाठी विचारले जातील. तर त्याचं उत्तर अगदी सोपं असणार आहे. तुम्हाला नकाशा वाचन करता फक्त यायला पाहिजे. तिथंच असणार आहे उत्तर, फक्त नकाशातील तुम्हाला शोधून यामध्ये लिहायचं आहे. तर पहिला असणार आहे पहा विषुववृत्तीय वने आणि उष्ण गवताळ प्रदेश. त्यानंतर नकाशात मॅरोझो बेट दर्शवले आहे. त्यानंतर पॅटनॉल या दलदलीच्या प्रदेशात मगर आढळते. नकाशात दक्षिणेकडे पंपास हा समशीतोष्ण गवताळ प्रदेश आहे. तर 4 मार्क्सचे सोपे प्रश्न नकाशा वाचनवरील असणार आहेत. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा प्रश्न 5वा असणार आहे तो तुमचा असणार आहे भौगोलिक. काय करा, भौगोलिक कारणे लिहा. तर यामध्ये तुम्हाला एकूण किती मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे तर भौगोलिक कारणे लिहा एकूण तुमचा 8 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे, पाहू शकता. आणि तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे तर भौगोलिक कारणे 6 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणतेही काय करायचं आहे 2 हे सोडवायचे आहेत भौगोलिक प्रश्नांचे आणि प्रत्येक प्रश्नाला 3-3 मार्क्स असणार आहेत. तर इथं पाहू शकता 3 मार्क्सचा हा प्रश्न सोडवलेला आहे. भारतात पानझडी वने आढळतात कारण. तर याचं कारण तुम्हाला कमीत कमी 6 मुद्द्यांच्या आधारे याचं कारण लिहायचं आहे. तर पाहू शकता पाऊस आणि हवामान हे 2 महत्त्वाचे घटक आहेत जे कोणत्याही देशाच्या नैसर्गिक वनस्पतीवर परिणाम करतात. भारत हा एक उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि येथे मान्सून प्रकारचे हवामान आहे. दक्षिण पश्चिम मोसमी वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर महिन्यात येथे जास्तीत जास्त पाऊस पडतो. भारतात सरासरी 2000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात सदाहरित वने आढळतात. या वनातील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. या झाडांचे लाकूड कठीण व जड व टिकाऊ असते. उदाहरणार्थ मोहगनी, शिसव आणि रबर इत्यादी. भारतात 1000 ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने काय होतात तर पानझडीची वने आढळतात. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींची पाने गळतात. तर तुम्हाला काय करायचं आहे तर अशा प्रकारे हे 3 मार्क्सचं उत्तर लिहायचं आहे आणि भौगोलिक कारणीमध्ये एकूण किती 2 तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत जे प्रत्येकी 3-3 मार्क्ससाठी असणार आहे. म्हणजे जो तुमचा प्रश्न क्रमांक 5वा असणार आहे तो किती 6 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथे आपण भौगोलिक कारणे एक पाहिलं, त्यानंतरचा पाहणार आहोत की दुसरा जो असणार आहे तो देखील खूप सोपा असणार आहे. तर इथं तुम्हाला 3 असणार आहेत आणि एक ऑप्शनला असणार आहे, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. तर इथं पाहू शकता ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटन
पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. तर त्याचे कारण लिहायचं आहे तुम्हाला. पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे. पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाचे पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळेच ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. तर हा देखील तुमचा 3 मार्क्सचा प्रश्न व्यवस्थित अगदी सोडवलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पॉईंटच्या आधारे व्यवस्थित अगदी मुद्दे इथं व्यवस्थित लिहून काय करायचं आहे, तर असं मुद्दे व्यवस्थित रोमन अंकात लिहिला किंवा 1-2 आकड्यात जरी लिहिला तरी तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी 6 ते 7 मुद्दे तुम्हाला लिहून इथे या भौगोलिक कारणे हा प्रश्न 6 मार्क्ससाठी तुम्हाला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. त्यानंतर पहा, जो तुमचा प्रश्न क्रमांक असणार आहे असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 6वा जो असणार आहे तो तुमचा एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये अ किंवा आ यापैकी कोणताही एक सोडवा. जो 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि एकच तुम्हाला सोडवायचा आहे. तर इथं पहिला जो अ आहे तो सोडून तुम्हाला दाखवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. तर इथं पाहू शकता स्तंभालेख काढलेला आहे आणि हा नेहमी काय करायचा आहे, आलेखाचा प्रश्न सोडवताना नेहमी पेन्सिलचाच वापर करायचा आहे आणि व्यवस्थित अगदी त्यामध्ये तुम्हाला प्रमाण लिहायला विसरायचे नाही. श अक्षावर किती वर्ष आहेत आणि य अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10% नागरी लोकसंख्या आहे. आणि हा कशाचा आलेख आहे, तर ब्राझील नागरी लोकसंख्येचा आलेख आहे. त्यानंतर पाहू शकता इथे य अक्षावर काय दाखवलेलं आहे, तर नागरी लोकसंख्येची टक्केवारी. तर ते कशा रूपात दाखवलेले आहे पाहू शकता. तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10% नागरी लोकसंख्या. तर 10, 20, 30, 40, 50, 60 असे 90 पर्यंत तुम्हाला लिहिलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा क्ष अक्ष असणार आहे त्यामध्ये तुम्हाला वर्षे दाखवलेले आहेत. 1960, 1970, 1980, 1990 आणि 2000 आणि 2010. तर व्यवस्थित अगदी पेन्सिलचा वापर करून तुम्हाला हा स्तंभालेख काढायचा आहे. जरी तुम्ही इथे टायटल वगैरे पेननं लिहिलं तरी चालेल, परंतु तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर पेन्सिलचाच या काढण्यासाठी वापर करायचा आहे आणि इथं तुम्हाला प्रमाण लिहायला इथं विसरायचे नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक टाकायचा तुमचा जो तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत जो तुम्हाला आलेख देणार आहे त्यावरती टायटल लिहायचं. व्यवस्थित अगदी तुमचा सीट नंबर त्यावर लिहून तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा प्रकारच्या काय करायचं आहे, 2 मार्क्ससाठी हा आलेख विचारण्यात येतो आणि त्याखालील प्रश्न असणार आहे ते किती मार्क्ससाठी असणार आहेत, तर एकूण 3 मार्क्ससाठी असणार आहेत आणि तुमचा आलेख 3 मार्क्ससाठी असणार आहे एकूण. तर इथं पाहू शकता प्रश्न विचारलेले आहेत की वरील आलेख काय दर्शवतो, तर वरील आलेख ब्राझीलमधील इथं पाहू शकता ब्राझीलमधील आणि नागरी लोकसंख्येचा काय दाखवतो, तर टक्केवारी दर्शवतो. त्यानंतर 2000 ते 2010 या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो. कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो, तर तुम्हाला फक्त हा आलेखाचं व्यवस्थित वाचन करून तर पाहू शकता. 2000 ते 2010 या दशकात नागरिकांचा वेग कमी झालेला दिसतो. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी काय करायचं आहे, त्याचं वाचन करून लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता तिसरा जो असणार आहे तो देखील 1980 ते 1990च्या या दशकात नागरी लोकसंख्येत 8.6% एवढी वाढ झाली आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अगदी काय करायचं आहे, तर त्याचं उत्तर हे लिहायचं आहे आणि 1 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुमचा आलेख 3 मार्क्ससाठी म्हणजे प्रश्न क्रमांक 6वा असणार आहे तो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. जर तुम्हाला हा आलेखाचा प्रश्न सोडवायचा नसेल तर याला ऑरला देखील प्रश्न क्रमांक 6वा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या काय करायचं आहे, तर आकृतींचे व्यवस्थितपणे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. त्यामध्ये देखील 6 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येकाचं उत्तर हे 1 मार्क्ससाठीच असणार आहे. तुम्हाला जो प्रश्न सोपा जातो तो प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला पुढचा प्रश्न असणार आहे तो प्रश्न क्रमांक कुठला असणार आहे, 7वा असणार आहे. त्यामध्ये एकूण 8 मार्क्ससाठी हा प्रश्न असल्यामुळे यामध्ये एकूण 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 4-4 मार्क्स असणार आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही यामध्ये काय प्रश्न असणार आहे, तर दिलेल्या प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी असल्यामुळे याचं सविस्तर अगदी उत्तर लिहायचं आहे. जे आपण भौगोलिक कारणे पाहिले त्यामध्ये आपण 3-3 मार्क्सचे ते भौगोलिक कारणे होते, परंतु सविस्तर उत्तरामध्ये एकूण
4 मार्क्सचा एक प्रश्न असणार आहे. असे एकूण क्वेश्चन नंबर 7 जो असणार आहे तुमचा 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि 2 तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे इथे थोडासा जास्त तुमचा वेळ हा लिहिण्यासाठी जाऊ शकतो. तर इथं पाहू शकता भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक स्पष्ट करा. तर इथं पाहू शकता भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, ब्राझील आणि भारतचं कंपॅरेटिव्हली हवामानातील जे फरक आहे ते तुम्हाला इथं काय करायचं आहे, स्पष्ट करायचं आहे आणि तुम्ही कमीत कमी 8 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला हे लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न असणार आहे तो देखील सविस्तर उत्तरांसाठीच असणार आहे. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये सविस्तर लिहा. तर इथं पाहू शकता 5 वैशिष्ट्य लिहिलेले आहेत. पाहूया कोणते आहेत. भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशात सुंदरबन म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. तर तुम्हाला भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य अशा प्रकारे तुम्हाला लिहायची आहेत. एकूण 8 ते 10 मुद्दे जरी लिहिले तर तुम्हाला इथं 4 पैकी 4 मार्क्सने मिळून जाणार आहेत. तर असा एकूण जो तुमचा 10वीचा बोर्ड पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याची उत्तरे कशी लिहायची, बोर्डाला कशी अपेक्षित आहेत, जेणेकरून तुम्ही देखील या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.